गावाचा कसा होईल त्याच्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामध्ये ऑर्गॅनिक इनपुट प्रोडक्शन, ऑर्गॅनिक इनपुट प्रोडक्शन आपल्याकडे बरेच लोक हे सांगतात की सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि त्याचा मुख्य कारण हा असतो की सेंद्रिय शेती केल्यानंतर सेंद्रिय शेती कशी करायची किंवा त्या शेतीला काय काय लागणार आहे हे सांगणारी माणसं तुम्ही. तर अशा सेंद्रिय शेतीसाठी जे लागणारे खतं आहे, उदाहरण कसं आहे की वर्मी कंपोस्ट. वर्मी कंपोस्ट एक खास ग्रोइंग बिझनेस आहे. तो सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक आहे कारण की ते कंपोस्ट जे आहे त्याला कम्पॅरेटिव्हली दुसरं असं काही नाही. त्याला बऱ्यापैकी ब्लॅक गोल्ड म्हणतात कारण त्याचं उत्पादन दुसरीकडे कोणी करू शकत नाही आणि ते आर्टिफिशियली होऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते ब्लॅक गोल्ड. तर यात काय होतं की आपण ऑर्गॅनिक इनपुट प्रोडक्शनमध्ये वर्मी कंपोस्टिंग त्यानंतर याच्यासाठी जे लागणारे इतर खतं आहेत तर ती आपण तयार करू शकतो आणि याच्या सर्व गाईडलाईन्स ज्या आहेत तर त्या प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये येतात. प्रॅक्टिकल ट्रेनिंग केलं जातं की सेंद्रिय शेतीसाठी तुम्ही खते, बियाणे, औषधे कशी तयार करू शकता आणि याचं उत्पादन जर आपण केलं तर हे ऑर्गॅनिक प्रोडक्शन जे आहे त्याची डिमांड जगभर आहे. कारण बाहेरच्या देशातली लोक रेसिड्युअल पीक खातात, ते चांगलं बघून खात नाही, ते चांगलं असणारे खातात. ते वरच्यावरती जरी जाऊन चांगलं दिसणारे सर्टिफिकेट पाहिजे का की हे सर्टिफाईड आहे का की ऑर्गॅनिक, हे चांगले किती असतं दिसणारे गोष्ट. तर त्यासाठी वर्मी कंपोस्ट हा एक चांगला प्लॅन आहे. इथे आपल्या कुर्डवाडी पंढरपूर रोडवरती एक चांगला प्लॅन आहे, माझं पाहायचं असतं. मला वाटतं 20 किलोमीटरवरती आहे, रोडच्या कडेला आहे. तर तसा वर्मी कंपोस्टचा प्लॅन जर टाकायचा असेल तर शासनाकडून 25% सबसिडी आहे. त्या सबसिडीमध्ये एक प्लांट तयार होऊ शकतात. इथं तयार होणारे खत हे एक्सपोर्ट देखील करता येते कारण बाहेरच्या देशातही खूप डिमांड आहे, कारण त्या लोकांकडे एक खत देखील नाही. त्याचा दुसरा पार्ट आहे की कॉम्प्रेस्ड बायोगॅस GBG प्लांट, कॉम्प्रेस्ड बायोगॅस GBG प्लांट. सॉरी CBG CBG ते CBG प्लांट. तर याच्यामध्ये आपल्याकडे असणारे जे काही गॅसवरचे प्लांट आहेत तर त्यामध्ये या सर्व प्लांटचा वापर, गॅसचा वापर होऊ शकतो. दुसरी गोष्ट जे व्हेकल्स आहेत तर त्याच्यामध्ये वापर होतोय आणि याच्या उत्पादनावर इलेक्ट्रिसिटीसाठी जनरेशन होऊ शकतं. असे इंडियन जनरेटर सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हाला शेतीला 24 तास अशी वीज मिळू शकते. हे सर्व गोष्टी या CBG प्लांटमधून होऊ शकतात. एखाद्या गावाने जर विचार केला की मला स्वतःचा CBG प्लांट टाकायचा आहे तर त्यासाठी गव्हर्नमेंट साधारणतः 60 ते 90% सबसिडी देते. गावाला विचार केला 60 ते 90%. यस, 60 कशासाठी की त्या एरियानुसार. 90% सबसिडी ही आदिवासी भागात आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रात आहोत तर आपल्याकडे 60% सबसिडी आहे, विदर्भात 70% आहे, सॉरी मराठवाड्यात 70% आहे, विदर्भात 80% आहे आणि गडचिरोली तर गेलो 90%. म्हणजे हे असे स्लॅब आहेत. तर या पद्धतीने गॅसचं प्लांट रेडी करता येईल आणि आपल्याकडचे जे काही फोर व्हीलर्स आहेत तर त्या सर्व या गोष्टीवरती चालू करता येईल. आणि त्या याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर गावाचंही नाव मोठं होईल, गावात उद्योग तयार होईल आणि गावातली जी शेती आहे तर त्या शेतीला पर्यावरणपूरक असे बरेचसे इनपुट्स मिळतील कारण त्याचा फायदा होतो. रॉ मटेरियल्स ॲक्टिव्ह काय आहे तर कॉम्प्रेस्ड बायोगॅसमध्ये काय होतं की आपण ॲग्रिकल्चर वेस्ट हा फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट जो आहे तर याच्यामध्ये नेपियर वापरू शकता तुम्ही, ते प्रोड्यूस करून वापरू शकता कारण नेपियरचं ते प्रोडक्शन चांगलं होतं आहे. थर्ड पार्ट जो आहे तर आपल्याकडे जर गाई म्हशी वगैरे असते ते शेण आहे
बेसिकली त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ते कॉम्पॅक्शन होऊन तो त्याचा बायोगॅस तयार होतो असं आहे. तर त्यासाठी लागणारे सगळी उत्पादनं तुम्ही वापरू शकता. तुमच्याकडे वेस्टेज नाही त्यासाठी टाकतो काही नाही. बायोगॅस ॲक्च्युली काय होतं बायोगॅससाठी त्याची यंत्रणा तयार होते. मिथेनची कंडिशन अशी आहे की मिथेन रिलीज व्हायला जो टाइम पिरियड आहे तो साधारणतः 24 तासाचा आहे. ठीक आहे. आफ्टर द 24 आवर्स मिथेन त्यामध्ये राहत नाही, शेण असेल किंवा काही असेल. आणि याच्यातनं काय होतं की जो गोबर गॅस प्लांट जो आहे ठीक आहे तर त्या गोबर गॅस प्लांटचं जे नियोजन आहे तर ते सीबीजी प्लांटच्या साईडला लावलं. गोबर गॅस प्लांटमध्ये जर समजा तुम्ही हे इनपुट टाकलं तर आउटपुट येणार नाही, कारण की मिथेन त्याला पॉलिमराइट होणार आणि ते होणार. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यातलं जे वेस्टेज आहे गोबर गॅसमध्ये ती स्लरी आहे, ती स्लरी तुम्ही इकडे वापरू शकता. त्याची स्लरी इकडे वापरू शकता, पण ते डायरेक्ट इकडे वापरून कनेक्ट करून किंवा ती कंबाईन करून जमणार नाही. त्याच्यानंतर बायो स्टिम्युलंट प्रोडक्शन युनिट्स, आता जो प्रश्न होता बायो स्टिम्युलंटचा तर त्याच पद्धतीने आहे. इंटरनॅशनल करू नका, वेगवेगळे सॅनिटेशन करा, वेगवेगळे युनिट्स तयार करा. बायो स्टिम्युलंट प्रोडक्शन युनिट्स. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे ॲग्रिकल्चर फॉर स्मार्ट अँड प्रिसिजन ॲग्रिकल्चर. हा खूप महत्त्वाचा भाग आहे, त्यामध्ये खूप इंजिनियर असतात. इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्मार्ट अँड प्रिसिजन फार्मिंग फॉर प्रिसिजन ॲग्रिकल्चर. Infrastructure for smart and precision agriculture. याच्यामध्ये काय होतं आपण बऱ्याच आता पाहतो की आपण केशरची शेती केली. परत आणखी एक असं असतं की केशर करताना इंजिनिअरिंग कंटेनरमध्ये केलेलं आहे. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की व्हर्टिकल फार्मिंग आहे की 1 एकरमध्ये 10 एकरचं उत्पादन काढलं. हायड्रोपोनिक्स आहे, एअरोपोनिक्स आहे, ते पाण्यावरची शेती नाही. हायड्रोपोनिक्स त्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स कोणत्याही पद्धतीचे घेऊ शकता. एअरोपोनिक्स याच्यामध्ये करू शकता. आता यामध्ये आपण ज्यावेळेस प्रिसिजन पाहतो किंवा ॲग्रिकल्चर जे आहे ते मोठ्या ॲडव्हान्स लेवलवरचं आहे. त्यामध्ये याला स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. उदाहरण कसं आहे की हे ओपन एरियामध्ये किंवा ओपन फील्डवरती हे प्रोडक्शन होत नाही, इथं कंट्रोल फार्मिंग केलेलं आहे. आणि त्यासाठी लागणारं जे आहे पॉलिहाऊस आहे, ग्रीनहाऊस आहे, कंटेनर आहे किंवा ऑर्डर एखादी बिल्डिंग आहे, ॲम्युनिटीज आहे, तर याची गरज प्रिसिजन फार्मिंग मध्येच होते किंवा हे असल्याशिवाय प्रिसिजन फार्मिंग होऊ शकतं. त्याशिवाय ते क्लायमेट ते कल्चर तुम्ही तयार करू शकता. तर यामध्ये आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रयोग केलेले आहेत. केशर सांगितलं उदाहरण, त्याच पद्धतीने मशरूम आहे, त्याच पद्धतीने आणखी काही केलेलं आहे, स्ट्रॉबेरी आहे. आणि हे सर्व बिल्डिंगमध्ये केलं इन हाऊस. त्या पद्धतीचं इन्व्हायरमेंट तयार होत आहे. ॲग्रीबायोटेकमध्ये हे सर्व प्रोजेक्ट आहेत आणि हे बरेचसे प्रोजेक्ट जे काही कॉलेजेस आहेत ॲग्रिकल्चरचे, हॉर्टिकल्चरचे, तर त्यांच्या जर तुम्ही याला भेट दिली लायब्ररीला तर तिथे तुम्हाला हे हजारो प्रोजेक्ट दिसतील की जे फक्त तिथं एका काय म्हणतात टेबलमध्ये किंवा एखाद्या सेल्फमध्ये लावून ठेवले, त्याचा बाहेर वापर झालेला नाही आणि त्याचा वापर होत गरजेचा आहे. कारण तिथं असणाऱ्या प्रोजेक्टची एक प्रॅक्टिकली अनुभव असा आहे की माझी मिसेसचं ॲग्रीबायोटेकला असताना एक प्रोजेक्ट होता. त्यांनी काय केलं, एक प्लांट आहे त्याच्यामध्ये खाली बटाटे येतात आणि वरती टोमॅटो येतात, खाली बटाटे येतात वरती टोमॅटो येतात. तिचा 2009चा प्रोजेक्ट होता, म्हणजे 15-16 वर्षापूर्वीचा. तर 2 वर्षापूर्वी बारामती कृषकमध्ये तोच प्रयोग केला. वेगळं काही घडत नाही. तुम्ही केलेले उद्योग आहेत तर ते तिथे जाणार आहे, फक्त त्याला वेळ लागणार. तुम्ही आज जे प्रोजेक्ट सादर करताना हेच प्रोजेक्ट तुमचे उद्या जाऊन तुम्ही ते करणार आहे, तो मला मोठा होणार. याचं आणखी एक उदाहरण असं आहे की माझे काही
त्यांनी हॉटेलवरती एक सप्लाय चेन तयार केली ती फूड डिलिव्हरी करायची आणि तो उद्योग 2014 साली स्विगी नाव घ्यायला. म्हणजे हे उद्योग आपणच केलेले आहे, आपलीच आयडिया आहे आणि हे तयार असतात. कुठून काय करायचं हे सगळं लिहून द्यायचं, प्रिंट करून देता व्यवस्थित. ते फक्त ते सपोर्ट कंपनी फक्त तयार करते, इम्प्लिमेंट करते. हे प्रोजेक्ट तुम्ही करणार, तुम्ही प्रोजेक्ट सादर केल्याशिवाय ते बाहेर पडत नाही. आणि तुम्ही जे प्रोजेक्ट सादर करणार त्यावरती तुमच्या बांधवाचा उद्योग तयार करणार. त्यावेळेस तुम्हाला हे असं वाटणार की हा प्रोजेक्ट माझाच होता, मी जर केला असता तर माझ्या नाव केलं. ही कंडिशन आहे की कॉलेज तो जो डाटा आहे तो 5 वर्ष ठेवेल स्वतःकडे, पण नवीन कोणी विद्यार्थी आला रिसर्च आला काय आला तो बाहेर ते काढणारच आहे. एक छान उदाहरण आहे अल्बर्ट आइन्स्टाईन, नाव सगळ्यांना ऐकलं बरोबर. त्याच्यानंतर त्यांच्या नावाने सगळ्यात जास्त पेटंट आहे जगात. म्हणजे असं बऱ्यापैकी सगळीकडे शिकवलं जातं गोष्ट आहे. 1820 साली त्यांनी काय केलं की एक कम्युनिटी पेटंटसाठी सायंटिस्ट गोळा केले. ठीक आहे, जे काही टॉपर विद्यार्थी आहेत किंवा त्यांची रिसर्चमध्ये आवड आहे, इलेक्ट्रिकल असेल किंवा इक्विपमेंटमध्ये असेल कशामध्ये आहे, तर त्यांना गोळा केलं, त्यांचा समूह तयार केला आणि त्या समूहाचं लिडरशिप स्वतःकडे ठेवलं. त्यांचं जर एज्युकेशन पाहिलं, आता बऱ्याच लोकांना त्यांचं एज्युकेशन जर पाहिलं तर त्यांचं ग्रॅज्युएशन सुद्धा नाही, सॉरी एसएससी पण नाही, मॅट्रिक पण नाही. तर हे क्लिअर, मॅट्रिक पण नाही, पण त्यांच्या नावावरती जे जे पेटंट्स आहेत तर ते जगावरती आज राज्य करतात आजही. म्हणजे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आपण स्वतः वापरल्या, ते वापरलेली गोष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बल्ब, ट्यूब, आता ट्यूब हा पुढचा बोलला आहे, पण बल्ब आपण वापरलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी का घडतात की कोणीतरी लीडरशिप घेणं गरजेचं आहे आणि हे लीडरशिप सध्या घेणाऱ्या कंपन्या आहेत तिथं तुमच्या स्किलचा वापर करून त्या कंपन्या वापरतात. तिथं तुम्ही किती मोठे होतं हे आज आपण गुगल वापरतो, सुंदर पिक्चर हे भारतीय आहे हे सगळ्याला माहिती आहे. ठीक आहे, गुगल मॅप त्यांनी आणलं, गुगल लेन्स त्यांनी आणलं, आज रोज आपण वापरतो. मॅप लावूनच मी कॉलेजकडे आलो, पर्याय नाही. प्रश्न काय आहे, भारतीय माणसाने तयार केलेला आहे किंवा वापरलेला आहे आणि त्याचा पैसा कुठे जातो? गुगल. जगातल्या टॉप 3 कंपन्या गुगल, ॲपल, ॲमेझॉन, तिन्ही कंपन्यांचं स्वतःचं प्रोडक्शन नाही. हीच कंडिशन आपल्याकडे आहे. आपल्याकडे असणारे 8 व्यापारी यांचं एकाचही स्वतःचं प्रोडक्शन नाही, सगळे शेतकऱ्यांचं प्रोडक्शन आहे. मग आपण त्या गोष्टी का नाही पाहत? आपण एक माहिती तर ते त्या कंपन्या मोठ्या होत्या सॉफ्टवेअर बेसवरती, डाटा बेसवरती. हा डाटा तुमच्याकडे आहे, सॉफ्टवेअर तुमच्याकडे आहे, लोकेशन तुमच्याकडे आहे, हे सगळं आहे. आणि विशेष की घरचं जे आहे तर तो इतिहास आहे शेतीचा, तर ह्या गोष्टीला इम्प्लिमेंट झालं. यामध्ये नेक्स्ट पार्टकडे येऊ. डिजिटल ॲग्रिकल्चरमध्ये या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, डेव्हलप होऊ शकतं. कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याची टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, ही होऊ शकते. ही टेक्नॉलॉजी फक्त विकण्याचं काम तुम्ही करायचं, तुम्ही तयार करू नका. तुम्ही फक्त विका, कारण तुम्ही MBA आहात, तुम्ही फक्त बिझनेस मॅनेजमेंट करायचं आहे, तुम्ही विकायचं आहे, त्याचं घ्यायचं त्याला द्यायचं, हे मॅनेजमेंट फक्त सिस्टीम समजायला पाहिजे. नेक्स्ट परचेस ऑफ ड्रोन, पुटिंग अप स्पेशलाइज्ड सेन्सर्स. फक्त हे का परचेस ऑफ ड्रोन्स. ड्रोन आहे सध्या फवारणीसाठी वगैरे हे होतं, तर ते त्याच्यामध्ये आहे, कम्प्लीट कार्यक्रम आहे. पुटिंग अप स्पेशलायझेशन सेन्सर्स ऑन फील्ड, पुटिंग अप स्पेशलाइज्ड सेन्सर्स ऑन फील्ड. आता ड्रोन याचं पुढचा भाग आहे ब्लॉकचेन अँड AI इन ॲग्रिकल्चर. ब्लॉकचेन अँड AI इन ॲग्रिकल्चर. It is
इत्यादी. तर आपल्याकडे ड्रोन आहे, आपण ड्रोन बऱ्यापैकी हे करतो. ड्रोन पाहिले सर्वांनी सगळीकडे आहे. हे 5 वर्षांपूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी सुविधा केला असता त्यावेळी ते चित्र होता. 3 इयर्स साठी पाहिजे असेल. तर त्या 3 इयर्स कंडिशन अशी आहे की त्याच्यामध्ये एक मुलगा असतो, त्याचा तो प्रोजेक्ट असतो कॉलेजसाठी इंजिनिअरिंगसाठी. तर तो काय करतो, ड्रोन करायचा असतो तर तो आत्महत्या करतो. सर्वांनी पाहिलेलं आहे, चांगले गाणी आहेत आणि तो ऍक्टर फेमस झाला आणि तो सीन फेमस झाला. आणि तो ड्रोन जो आहे तर तो आमिर खान तयार करतो आणि तो ड्रोन उडवतो. ज्याच्यावरती मूवी आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत ही रिअलिटी आहे. कोणीतरी एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ड्रोन तयार केला, त्याला वाटलं की इंजिनिअरिंगचं फॉर्मिंग करू, त्यांनी तो प्रयोग सक्सेसफुली केला, म्हणजे सादर केला, कॉलेजमध्ये सबमिट झाला आणि आज ते ड्रोन मार्केटमध्ये. हे कोणी केलंय? हे तुम्हीच केलंय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच केलंय, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि या गोष्टी आज चालू आहेत आणि उद्याही करणार आहे. याच्या पुढचं पाठ की वेगवेगळ्या आपल्या फील्डमध्ये शेतीच्या आता सेन्सर्स लागले आहेत. की एक कंपनी आहे बेंगलोरची माझ्याकडे, त्याचं आम्ही मार्केटिंग करतो. त्याचं मार्केटिंग असं करतो आम्ही फक्त युनिव्हर्सिटीमध्ये जे सेन्सर्स देतो, वेदर स्टेशन नावाने. आपल्याकडे परभणी कृषी विद्यापीठामध्ये आहे, अकोला कृषी विद्यापीठामध्ये आहे, दोन्हीकडे दिला आहे. सिट्रससाठी लावलेला अकोलामध्ये स्वतः स्कूल आहे. तर सिट्रस म्हणजे सिट्रस माहिती आहे ना? नाही, मोसंबी ऑरेंज आणि सिट्रस आहे तो ते लिंबू, मोसंबी, त्यानंतर ऑरेंज काय म्हणतात संत्रा. तर त्या वर्गीय ज्या वनस्पती आहेत लिंबूवर्गीय, तर त्यांना सिट्रस म्हणतात. तर त्यामध्ये काय होतं, त्याच्या बागेमध्ये आम्ही ते सेन्सर्स लावले आहेत. तर ते सेन्सर्स काय काम करतात, त्यांची बाग साधारण 20 वर्षांपूर्वीची आहे. आणि त्या बागेचा प्रॉब्लेम हा होता की काही झाडांची फळं पडायची, काहीच पडत नव्हती. काहींची फळं कमी झालं, काहीची पडायची. तर मग त्यासाठी काय करता येईल त्यांनी विचार केला आणि त्यांनी ऑनलाईन आम्हाला कॉन्टॅक्ट केला. आम्ही गेलो, डेमॉन्स्ट्रेशन दिलं, मी आज ते व्यवस्थित आहे. तर तिथं काय होतं, तिथं जे सेन्सर्स बसवले त्यामध्ये एक मशीन जी आहे तर ती साधारणतः 1 हेक्टर एरिया कव्हर करते, म्हणजे 2.5 हेक्टर. त्यामध्ये जमिनीच्या वरती 3 सेन्सर्स आहेत. एक आहे वेदरसाठी की वातावरण काय आहे, दुसरं ह्युमिडिटीसाठी आहे, तिसरं मिड प्रेशरसाठी आहे. की हे वरती काम करतात जमिनीच्या, की हे इथलं काय आहे वातावरण. आणि त्याच्यामध्ये पाऊस कधी पडेल हेही सांगतो ते, आपल्या मोबाईलला आठवत आहे. जमिनीच्या खाली ते 3 सेन्सर्स आहेत. त्याच्यामध्ये जमिनीचा ओलावा किती आहे ते सांगतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जमिनीमध्ये जे पाण्याची क्षमता आहे त्या झाडाला लागणार नाही, सेट केलेली. त्याला 1 लिटर पाणी पाहिजे, 1 झालं पाहिजे, 2 गेले तरी जास्त आपल्याला त्याचा इंडिकेटर पाहायला लागेल. तिसरा जो सेन्सर आहे की त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन काय होत आहे का, किंवा बाहेर तुम्ही त्याच्यावरती इफेक्ट करताय का, म्हणजे कोथिंबीर असेल, ऊस असेल किंवा काय असेल त्याच्यामुळे ते खाता येतात. ह्या गोष्टी आणि हे सगळं सध्या नेटवर्क तयार आहे आणि याचा वापर होतो. तर या सगळ्या गोष्टींसाठी कम्युनिकेशनसाठी जो मार्केटमधला जो गॅप आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचा, हे विचार तुम्हीच करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही इथून बाहेर गेलं तर सेल्स मार्केटिंग करणार आहात आणि अशाच कंपन्या आहेत ज्यासाठी तुम्ही काम करणार. हे रेडी आहे कारण की ह्या सर्व गोष्टी रेडी होत आहेत. आता ब्लॉकचेन आणि AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर या दोन्ही गोष्टींवरती देखील वर्कआउट होऊ शकतो. मोठे प्रोजेक्ट तुम्ही त्यामध्ये तयार करू शकता, सादर करू शकता आणि गव्हर्नमेंट तुम्हाला ह्यावरती 35% कमी पैसे देतो. जर ग्रुपमध्ये असेल तर 50% मिळेल. आणि हे सगळे प्रोजेक्ट हे इन हाऊस करायचे आहे, लॅबमध्ये बसून करायचे आहे किंवा कॉम्प्युटर लॅबमध्ये बसून करायचे मिळते. ॲग्रिकल्चर फिल्डमध्ये जायची गरज नाही. तर या पद्धतीची सिस्टीम ही सगळी जी आहे ती कम्युनिटी फार्मिंग असेट्समध्ये येऊ शकते आणि ही चालू आहे आणि पुढे याचं डेव्हलपमेंट होईल. त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग अँड इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT सर्वांना पाहिजे.
तर त्याच्यामध्ये आपण आता मी सांगितलं तुम्हाला ऑटोमॅटिक वेदर स्टेशन फार्म ॲडवायझरी सर्व्हिसेस फ्रॉम GIS ॲप्लिकेशन्स. तर या GIS ॲप्लिकेशननुसार तुम्ही करू शकता. आता आपल्याकडे आपण जर पाहिलं ॲग्रिकल्चरमध्ये बऱ्याचशा नर्सरी आहेत. नर्सरी ठराविक आहे, ही ठराविक टाईप भाग आहे म्हणजे तयार करणारे बियाणापासून रोपे तयार करणारे आहेत. तर तशा नर्सरी देखील याच्यावर तयार होऊ शकतात. वेगवेगळी जी आहे इतर देशातली उत्पादन तुम्ही तयार करू शकतात. उदाहरण असं आहे की कर्नाटकमध्ये आता अमेरिकेचं एक ॲपल आहे ते सध्या तयार होते कर्नाटकजवळ आहे मला पाहिजे. तर त्या जागेवरती साधारणतः 3 प्रकारचे ॲपल आहेत. त्यांनी सीडलिंग्स तिकडनं मागवले अमेरिकेतून आणि इथं त्याचं प्रोडक्शन चालू आहे. त्याच्यानंतर एक ब्ल्यू कलरची केळी आहे, तर तिचं प्रोडक्शन इथं चालू आहे. ब्ल्यू जावा तर ती त्याचं चालू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मागवण्याचं काम तुम्ही करू शकता. तुम्ही तिथं लावायचं पण कुठं लावायचं काम करा, जगाशी कनेक्ट व्हा, कुठं चांगलं काय आहे त्याचं मार्केटिंग आपल्याकडे करा, मागवा आणि ट्रान्सपोर्ट करून उद्योग सुरू करा. या सगळ्या गोष्टी हे होते. टिश्यू कल्चर हा भाग आहे, सीड प्रोसेसिंग हा भाग आहे. तर याच्यामध्ये आणखी खूप काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण करू शकतो. आता याच्यामध्ये काय आहे की आपल्या गावामध्ये बरीचशी जमीन पडीक असते, त्याच्यावरती पाणी नाही किंवा लाईट नाही, अशी बरेच मारणार पडेल. मग आता त्या जागेवर काय करायचं, जागा पडू नये. तर त्या जागेवरती एक चांगला उपक्रम आहे PM कुसुम. PM कुसुममध्ये काय असतं की कंपोनंट सी म्हणून एक पार्ट आहे. तर त्यामध्ये काय होतं की एखाद्या गावाने किंवा ग्रुपने संपूर्ण शेती भाड्याने घ्यायची किंवा विकत घ्यायची, त्यावर सोलर प्लांट आहे. बऱ्याच जागा सोलर प्लांट चालू आहेत. तर 25 एकरपासून ते प्लांट सुरू होतात आणि हे सर्व प्लांट सुरू झाले की याच्यामध्ये काय होतं की ती शेती त्या शेतकऱ्याला भाड्यावर डेव्हलप करू शकता, बांधकाम करू शकता आणि वाढवू शकता. आणि हा ॲग्रिकल्चरचा भाग आहे. सोलर जरी असेल काय तुम्ही लाईट तयार होते आणि शेतीला जाणार आहे, तुम्ही शेतीला देऊ शकता, महाराष्ट्राला देऊ शकता, इतर गोष्टी देऊ शकता. PM कुसुम हा PM कुसुम मध्ये कंपोनंट सी म्हणून आहे. ते युनिटसाठी आहे. तर कंपोनंट B आणि C. C मध्ये ॲग्रिकल्चर पंप पण येतात, सोलर ग्रीडचे असतात. ते आपल्याकडे त्यांचे सोलरचे पंप वगैरे येतात आणि सबसिडी चांगली आहे त्याच्यात. तर याचं मार्केटिंग आणि इन्स्टॉलेशन ही कनेक्टिव्हिटी सगळं चालू राहतं, कारण ते इन प्रोसेस वर्क चालू असते. MSCB जर पाहिलं तर MSCBचं वर्क जे आहे ते 24 तास मेंटेनन्समध्ये असतं. कुठल्या कुठली लाईट कुठली असते, अपग्रेडेशन चालू असतं, पॉवर लिकेज असतात, हे सर्व चालू असतं. आणि हाच फाल्ट सोलर लाईन लागू त्याच्यामुळे हे प्लांट एकदा केले की परत ते आयुष्यभर मेंटेनन्स चालू असतं. म्हणजे एकदा इन्स्टॉल केलं तर थांबत नाही, ते मेंटेनन्स चालू असतं. ते मोठे होते. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड स्पिरुलिना प्रोडक्शन प्रोसेसिंग युनिट, इंटिग्रेटेड स्पिरुलिना प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग युनिट्स. स्पिरुलिना हे सर्वांना माहित असेल आहे का? नाही, शेवाळ स्पिरुलिना म्हणजे वेगळा होतो, शेवाळ म्हणजे माहिती आहे. स्पिरुलिनाचं कसं आहे की स्पिरुलिनाच्या काही टॅब्लेट्स सुद्धा येतात. सिप्लाच्या स्पिरुलिना टॅब्लेट्स आहेत. म्हणजे मग कसं आहे की स्पिरुलिनाचा वापर हा 3 प्रकारे होतो. खत म्हणून होतो, प्राण्यांना खाद्य म्हणून होतो आणि माणसांना सप्लिमेंट म्हणून होतो. असं आहे. तर त्या 3 प्रकारे स्पिरुलिनाचा वापर होतो. स्पिरुलिनाचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर करता येतं. ज्या जागेवरती पाण्याचा साठा आहे, जे वेस्टेज लँड आहे किंवा एखादं तळ आहे, डबका आहे, त्याची स्वच्छता आणि त्याची जर समजा प्युरिटी चेक केली, त्याचा वॉटर कंटेन्स चेक केली, तर त्या जागेवरती तुम्ही फ्रीमध्ये स्पिरुलिना करू शकता. वॉटरमध्ये करायचे, बांधकाम करायचे किंवा ग्रो बॅगमध्ये करायचे, तो त्याच्यापेक्षा मोठा उद्योग होऊ शकतो. ज्या जागेवरती सहज पाणी पडलेलं
नदीला वगैरे नाल्याला, तर त्या पाण्याची जर क्वालिटी फक्त चेक केली तर त्या जागेवर हे प्रोडक्शन येऊ शकतं. आणि हे प्रोडक्शन ह्युमन कन्झम्पशनसाठी नाही होणार काय, पण हे ॲज अ फर्टिलायझर म्हणून होऊ शकतं. ते जमिनीतच टाकायचं तर त्याचा वापर होऊ शकतो. आपल्याकडे बरेचसे पाण्याचे डॅम आहेत किंवा आपण जर पाणी क्षेत्र बघा, आम्ही याला सहज विचार होता आमचा सहज किती असेल मला किती घात पाणी कसं सांगत तो प्रश्न नाही. पाणी स्वच्छ कसं होईल हा प्रश्न आहे. तर त्या पाण्यामध्ये एवढं पाणी वाहत आहे, स्पिरुलिनाचा वापर करा. अरबो रुपयाची शेती होऊ शकते जमीन नसतात. पण हा प्रोजेक्ट जर समजा गव्हर्नमेंटला सांगितला ठीक आहे, तर प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन सुरू होतं की हे किती टक्के सुरू होतं. म्हणजे तो भाग वेगळा आहे की राजकारणावरती बोलणं. पण प्रश्न कसा आहे की ह्याच्यात आम्हाला टक्केवारी किती मिळेल, तुम्ही करता लोक आहे पण आमचं कसं. तर त्याच्यासाठी हे आहे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एक पीएचडी म्हणून आहे त्यांनी 1991 मध्ये पीएचडी केली मायक्रोबायोलॉजीमध्ये डॉक्टर चंद्रशेखर चांदेकर. ग्रेट फाउंडेशन आमची संस्था आहे त्याच्यामध्ये सेक्रेटरी आहे ते अध्यक्ष. तर त्यांचं 1991 साली त्यांनी पीएचडी केली की आपले जे पाणी स्वच्छ करण्यासाठी जे आहे तर त्यासाठी आपण काही कंटेन्ट्स असे वापरू शकतो का की ज्याच्यातनं आपल्याला पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खर्च कमी होईल. तर त्यांची जी पीएचडी होती त्यांच्या कॉलेजच्या करिअरमध्ये 40 वर्षाच्या म्हणजे टीचिंगचा त्याचा वापर नाही झाला. तो प्रोजेक्ट आम्ही बऱ्याचशा मंत्रालयामध्ये दिला एन्व्हायरमेंटल साईड, त्यांनी तो केला नाही. पण तो कारण की त्यांना पीएचडी मिळाली असा आहे. आणि तो प्रोजेक्ट त्यांचा असा होता की बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून वॉटर प्युरिफिकेशन. बायोटेक्नॉलॉजीचा वापर आजही आपल्याकडे होत नाही, पण त्याचा वापर किती भयानक होऊ शकतो याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर कोरोना बायोटेक्नॉलॉजी बायोवर होतो. तर तो वापर होऊ शकतो की डोळ्याला न दिसणारी गोष्ट म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. त्याचा जर एवढा भयानक वापर होऊ शकतो तर त्याचा चांगला वापर आपण कधी सुद्धा करू शकत नाही. सो काय अवघड आहे, पण हे होत नाही. आणि या गोष्टीमुळे हे सगळे मार्ग आहेत. सेकंड मार्ग आहे हनी प्रोसेसिंग. हनी प्रोसेसिंग हनी म्हणजे मधमाशीपासून तयार केलेला जो मध आहे तो हनी. आणि त्या हनी प्रोसेसिंग मध्ये हनीपासून तयार होणारे बरेचसे उत्पादन आहेत आणि मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या मधाचं उत्पादन करतात. म्हणजे डाबर ही लार्जेस्ट कंपनी आहे आणि डाबरचं आपण जर प्रोडक्शन पाहिलं 1 किलो डाबर हनीची किंमत साधारणतः 800 रुपये असते होलसेल मार्केटला. रिटेल मार्केटला ती किंमत 1000 रुपये आहे. तर याच पद्धतीचं आहे. तर या पद्धतीमध्ये हनी प्रोसेसिंगमध्ये छान उद्योग आहेत. यामध्ये एक मित्र आहेत आमचे एमपीचे. तर ते काय करतात, एक त्यांच्याकडे ट्रक आहे की प्रॅक्टिकली माणसं आहेत ते माहिती आहे. तर हनी प्रोसेसिंग करतात. त्यांच्याकडे 8 प्रकारचा मधून प्रकार आहेत मध आणि ते मधमाशिका पालनसाठी प्रशिक्षण देतात. त्या मधमाशिका पालनाचं जे बोर्ड आहे त्यावर ते आहे. त्यांच्याकडे एक ट्रक आहे कोकणवाडी पॅक म्हणून ट्रक आहे. त्याचे जे पेट्या घेऊन देतात मधमाशीच्या पेट्या असतात तर ते सुरुवात करतात हिमाचलपासून कन्याकुमारीपर्यंत. रात्रीच्या वेळेस गाडी चालवायची. सकाळी 4 वाजता साधारणतः उठून 5च्या आत सूर्य उगवायच्या आत त्या पेट्या ॲडजस्ट करायच्या लावायच्या. त्या माश्या जातात मध गोळा करतात आणून टाकतात. संध्याकाळी त्या पेट्या उचलायच्या ट्रकमध्ये ठेवायच्या. पुढचा प्रवास सुरू. आणि हे 6 महिने करतात ज्यावेळेस पोहोचला नसतो. तर त्यामध्ये त्यांचा हा पूर्ण बिझनेस आहे. मग यामध्ये ते वेगवेगळ्या फुलांचे मध गोळा करतात आणि त्याचं सॉर्टिंग रेटिंग त्या पद्धतीने. काही मध हे पांढरे कलरचे आहेत, व्हाईट मध आहे. त्याची कॉस्टिंग साधारण 4 ते 5,000 रुपये किलो होतं. आणि ही माणसं आपल्या इथं आहेत बिझनेस करणारे आहेत, बिझनेस आघाड आहे आणि बिझनेस करतात. आणि त्यांचे प्रशिक्षण सगळ्या गोष्टी चालू होतात. आपल्या इकडे साधारणतः लोणावळा खंडाळा ह्या घाटामध्ये पेट्या लावतात आणि तो त्यांचा जो कालावधी जो असतो तो साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये असतो.
रेडी आहेत आणि हे होईल. तर ते यस आता हे साधारणतः पॉईंट सजेस्ट नाही होणार तुमचा दिवस नाही होणार आणि आणखी एक पार्ट आहे याच्यामधला की प्लांट मी जनरली विजिट करतो तुम्हाला सर्व गोष्टी. तर प्लांट क्वारंटाईन युनिट्स हा क्वारंटाईन तुम्ही जे होता आपला हा फक्त याच्यामधलाच होता कोरोनामध्ये. प्लांट क्वारंटाईन युनिट्स अशा पद्धतीने आपण करू शकतो की दोन प्लांट मधलं एक डिस्टन्स किंवा त्यांचं इकडं एक 15 मिनिट घेणार तुमच्याला जास्त वेळ नाही कारण की मी टाइमर लावलेला आहे त्याच्यामध्ये हे नाही. फक्त काय होतं की हे विषय वेगळे आहेत हे तुमच्या रोजच्या आयुष्यात मी नाव ऐकले सगळ्या उद्योग असतील पण याच्यामध्ये काय होतं की एवढे उद्योग काय होऊ शकतात. तर याच्यावरती जर आपण पाहिलं एक महिन्याची त्याची पूर्ण लेटेस्ट होती एवढे उद्योग आहेत कारण की ॲग्रिकल्चर एवढं वास्ट आहे एवढं मोठं आहे तरी मी प्रॉपर एक क्लास नाही एखादी गोष्ट पर्टिक्युलर घेत नाही. तर हे या डिपार्टमेंट्स नुसार आपण एमबीएचा वापर ॲग्रिकल्चर मधल्या उद्योगांसाठी कसा करू शकतो हा आजचा आपला विषय आहे आणि त्या विषयाला धरून हे सर्व मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये प्लांट क्वारंटाईन युनिट्स. आता प्लांट क्वारंटाईन म्हणजे काय ते आपल्या माणसाला क्वारंटाईन केलेलं पाहिजे कोरोनाच्या काळात वगैरे. आता प्लांटचं कसं तर याच्यामध्ये कसं असतं क्रॉप पॅटर्न्स असतात आणि आता आपण बऱ्याच वेळा पाहिलं रोजचे घेताना तर बरेचसे डाळिंबाची जी झाडं आहेत ती संपलेली आहेत. काय संपली असते ती उन्हामुळे कोणीतरी सांगितलं असेल ना टाका कोणीतरी सांगितल्याशिवाय पण टाका. तर सांगण्यासाठी जी सर्व्हिस आहे तर ती ॲग्री कॉस्ट सर्व्हिस आहे ठीक आहे आणि ते सांगण्याचे देखील पैसे घेतात की तुम्ही हे टाका एवढ्या पद्धतीचं नेट वापरा युटी वापरा किंवा सेव्हिंग वापरा किंवा आणखी वेगळं वापरा. त्या पद्धतीची जी सर्व्हिस आहे तर ती आपण देऊ शकतो आणि या प्रकाराला प्लांट क्वारंटाईन युनिट्समध्ये आपण कन्वर्ट करून आपल्याकडे जेवढे काही क्रॉप आयटम्स आहेत तर ते ॲड करू शकतो. उदाहरण असं आहे की एखाद्या झाडावरती येणारा जो रोग आहे ठीक आहे तो ठराविक काळात येतो. उदाहरणार्थ जर पाहिलं आपण की आपल्याकडे तो पाऊस आहे अवकाळी पाऊस हा जानेवारीत येतो आणि त्याचा काळ थंड बरोबर. तर त्या काळामध्ये आपण ज्वारीसाठी काय करू शकतो तर हे सिस्टीम जर तयार झाली आणि जर शोधलं तर त्याच्यातून प्लांट क्वारंटाईन मधील युनिट्स कव्हर होऊ शकतात आणि या पद्धतीने हे सगळी डेव्हलपमेंट होऊ शकते. तर या प्रकारामध्ये असे सर्व युनिट्स आपण कव्हर करू शकतो आणि ही जी आहे की पूर्ण चेन की एक एमबीए च्या माध्यमातून बिझनेस मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण डेव्हलप करू शकतो की जे जे शेतकरी आहेत तर त्यांना त्या सूचना देतात. आपल्याकडे पंजाबराव प्रोडक्ट हे फेमस आहे सध्या हवामान तज्ञ म्हणून ओके आणि त्यांना जर आपण विचारलं किंवा तुमच्याकडे काय आहे तुम्ही मॅडम टेक्निक किंवा तुम्ही कुठल्या आधाराने सांगतात किंवा मॅडम टेक्निक प्रश्न काय होतो निसर्गावरती त्यांचा अभ्यास आहे का की निसर्गात हे झालं तर हे बदल होणार आहे आणि या गोष्टींसाठी आपल्याकडे
कॉलेजमध्ये मिळते, प्रत्येक कॉलेजला आहे. तर त्यानुसार तुम्ही ते क्रॉप पॅटर्न आणि त्यावरचं मॅनेजमेंट तयार करू शकता. की तुम्ही जर आमची सर्व्हिस घेतली किंवा आम्ही तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्ही उपाययोजना केली तर आम्ही तुमचं मटेरियल विकत घेऊ. कारण उपाययोजना जर केली तर मटेरियल काय होणार आहे त्या शेतकऱ्याला माहिती आहे. मग विकायची तर नाही विकायची तो त्याचा वैयक्तिक भाग आहे, पण तो सर्व्हिस घेतो, त्याच्यातून त्याचा फायदा होतो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण आतापर्यंत ज्या बघितल्या की AI टेक्नॉलॉजी असेल किंवा सेन्सर्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट करण्यासाठी एक सिस्टीम गरजेची आहे की शेतकरी, कंपनी, सर्व्हिस आणि रिप्रेझेंटेटिव्ह ही सर्व्हिस पूर्ण तयार झाल्याशिवाय हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकते नाही. आणि ही सिस्टीम तयार करण्यासाठी तुमचा जो हे आहे एज्युकेशन पार्ट जो आहे तर त्याचा पूर्ण वापर होईल. तुम्ही त्याच्यावरती सहज असे स्वतःचे प्रोजेक्ट तयार करू शकता. अशा पद्धतीचं हे सर्व आहे. आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की फार्म ऑटोमेशन हा जो भाग आहे कम्युनिटी फार्मिंग मधलाच आहे. फार्म ऑटोमेशन मध्ये काही उदाहरणं आहेत आपल्याकडे. काही जे लोक आहेत सध्याचे तर ते काय करतात की फक्त ट्रॅक्टर्स पुरवतात किंवा ट्रॅक्टर्स घेऊन काय करतात पेरणी करतात, खुरपणी नांगरणी वगैरे करतात आणि त्यांचे ते नंबर लागले आहेत की आज तुमच्याकडे पडले त्यांच्याकडे पडले त्यांच्याकडे. ओके, तर ही जी सिस्टीम आहे पूर्ण फार्म ऑटोमेशन मध्ये त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कंबाईन हार्वेस्टर घेऊ शकता, कंबाईन ट्रॅक्टर घेऊ शकता, त्याच्यानंतर शुगर केनच्या बऱ्याचशा हार्वेस्टर आहेत, बूम स्प्रेअर आहे, ड्रोन आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करू शकता. या लोकांना तुम्ही ट्रेन करू शकता किंवा हे आपण जर आता प्रत्येक गाव जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये आजकाल जसे ट्रॅक्टर्स होते तसे आता JCB पोकलॅन आहे. गावामध्ये असतात की पोकलॅन कशासाठी फक्त वीज बंदसाठी आणि तो पोकलॅन 6 महिने बंदच असतो. त्या काळात वीज बोलत नाही त्याचे बोलत घेतात. मग त्या हरवशी काय काय त्याला काही अटॅचमेंट वगैरे लावून त्याचा वापर होऊ शकतो. आता होऊ शकतो मशनरी आहे, मशनरी माहिती असते किती कॅस्टर वापरायचे आपण डेव्हलप करायचं. उदाहरणार्थ ट्रॅक्टर, आपण ट्रॅक्टरचा जर वापर पाहिला तर तो पाठीमागचं ट्रॅव्हलिंग करून ओझं वाहू शकतो, नांगरणी करू शकतो, खुरपणी करू शकतो, स्प्रे करू शकतो, ब्लोअर करू शकतो. त्या ट्रॅक्टरला नाही माहिती की त्या हे करायचं पण ते आपण लावले ना अटॅचमेंट्स. तर तशा अटॅचमेंट्स काही इतर उद्योगाला देखील होऊ शकतात. JCB आहे, JCBचे काम हेच नाही माती भरावी, धान्य पण करू शकतो ना. फक्त त्याचे जे पुढचे जे प्लेट्स आहेत किंवा हे त्याची 10 किंवा त्या गोष्टी त्या गोष्टी डेव्हलप करायला लागते की धान्य डॅमेज होणार नाही, बाकीच्या गोष्टी होणार नाही. आणि अशी जर कामं झाली तर ऑटोमायझेशन मध्ये एक मोठी क्रांती होईल आणि ही सुरुवात तुम्ही करू शकता. या पद्धतीमध्ये बरेचसे क्रॉप पॅटर्न्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठीक आहे, आणि आपण जर पाहिलं ठीक आहे तर आपल्या याच्यामध्ये काही ठराविक मुद्दे आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता आणि त्यातले चॅलेंजेस आहेत. त्याच्यातले मी तुम्हाला ते खाली चॅलेंजेस आणि हे जस्ट वाचून दाखवतो की तुम्ही काय करू शकता. तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक क्रॉप्स आणि लाईव्हस्टॉक जो आहे तो युजिंग सस्टेनेबल अशी प्रॅक्टिस करू शकता. दुसरं पार्ट जो आहे फूड प्रोसेसिंग करू शकता, प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग युनिट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स आणि अदर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स वर काम करू शकता. तिसरा पार्ट जो आहे तो व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स तयार करू शकता. तो व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स म्हणजे काय, जॅम, जेली, पिकल्स, स्पाइसेस, नंतर चॉकलेट, आईस्क्रीम, सर्व गोष्टी हे सगळे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आहेत. चौथा पार्ट जो आहे तो ॲग्रो टुरिझम करू शकता. नदीच्याकडे ज्यांची शेती आहे तिथे येणारे पर्यटक बरेचसे आहेत. शेती असेल, बाग असेल, ॲग्रो टुरिझमला काय लागते, दुपारी या खेळणे वगैरे द्या मुलांना, बोटिंग द्या, फळं द्या आणि तिथं काही ॲडव्हेंचर गेम्स तयार करा.
जास्त लोकांना काय अपेक्षा नाही. जसं सिंहगडला गेल्यानंतर माणूस पिठलं भाकरी खातो, तसं इथं खायला काय येतं आणि या गोष्टींचे पैसे मिळतात. आणि या गोष्टी ॲग्रो टुरिझम चांगले डेव्हलप आहे आपल्याकडे. टुरिझम मंत्रालयाची याला तर पुस्तक संस्था फारशी इथं फक्त एक्सपिरियन्स पाहिजे काय आहे, तर त्याचं डेव्हलपमेंट सध्या चालू आहे. पुढच्या वर्षी बाजू फार्म इक्विपमेंट आणि मशिनरी. आता मी जसं सांगितलं तुम्हाला की फार्म इक्विपमेंट आणि मशिनरीमध्ये तुम्ही काय करू शकता, तर डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग करू शकता त्या इक्विपमेंट्सचं. आता ज्या पद्धतीने बोलू शकतो त्या मशिनरीचा वापर आपल्या उद्योगात कसा होतो त्या पद्धतीने मॉडिफिकेशन्स करा, करून घ्या. त्यानंतर ॲग्रिकल्चर कन्सल्टिंग करू शकता. आता उदाहरणार्थ मी स्वतःच ॲज अ ॲग्रिकल्चर कन्सल्टंट आहे की याच्यामध्ये प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू फार्मर्स अँड ऑन बेस्ट प्रॅक्टिसेस, क्रॉप मॅनेजमेंट आणि मार्केट ट्रेंड्स. या पद्धतीने याचं उदाहरण मी स्वतः आहे की ॲग्रिकल्चर कन्सल्टंट आहे. मी प्रोसेसिंगमध्ये उद्योग शिकवतोय, उद्योग करायला होतो. त्यामध्ये ॲग्रिकल्चर सोबत अलाइड बिझनेस पण आहेत. उदाहरणार्थ पशुपालन आहे, पोल्ट्री फार्म आहे, गोट फार्म आहे, फिश फार्मिंग आहे, त्याच्यानंतर आता पिकाचं पण आहे. म्हणजे असे मल्टिपल उद्योग आहेत की जे अनलिमिटेड असा स्कोप आहे की जे करण्यासाठी कन्सल्टन्सी देऊ शकतो. त्यानंतर सातवा जो प्रकार आहे तो आहे फार्म टू टेबल. आता फार्म टू टेबल म्हणजे काय, तर रेस्टॉरंट जेवढे आहेत, जेवढे काय हॉटेल आहेत ते फार्म टू टेबल आहेत. हॉटेल इंडस्ट्री ॲग्रिकल्चर स्वतः शकत नाही, बाहेर काय देणार, दुसरं काय खाणार काय, याच्याशिवाय काय फार्म टू टेबल आहे. ते डेव्हलपिंग फार्म टू टेबल टू बिझनेस दॅट कनेक्ट consumers directly with farmers. Farmers सोबत directly जोडू शकतो आपण. Sustainable agriculture, promoting sustainable agriculture practices such as permaculture and regenerative agriculture. तर ह्याच्यामध्ये sustainable farming करू शकतो. म्हणजे खूप काही स्कोप आहे ज्या गोष्टींसाठी हे आहे. त्यानंतर ॲग्रीटेक आहे, developing and implementing agriculture technology solutions such as precision farming and crop monitoring. जो भाग आहे तो ॲग्रीटेक मध्ये येतो. 10वा एक्सपोर्ट ओरिएंटेड ॲग्रीकल्चर, growing and exporting high demand crops such as the spices, tea, coffee. हे प्रोडक्ट तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. आता इथे बेनिफिट्स जे आहेत ते काय असतील, ते बेनिफिट्स ऑफ ॲग्रो बेस्ड बिझनेस. यातला पहिला भाग हा आहे की एम्प्लॉयमेंट जनरेशन. त्याच्यामध्ये ॲग्रो बेस्ड बिझनेसेस कॅन क्रिएट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इन रुरल एरियाज. आपल्या खेड्यामध्ये जी काही प्रॉब्लेम आहे, शहरातच जाऊन नोकरी करायची, तर त्याचं सोल्युशन आपल्या इथे मिळतं आणि आपल्या इथं एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकते. त्याच्यासाठी आर्थिक की हे इथल्या इथं होत आहे आणि मी गावाकडे येण्याचं कारण मला तेच होतं की माझी ओळख असावी जी मला शहरात मिळाली नसती आणि माझ्या रिटायरमेंट नंतर मला किती लोक ओळखतात त्याच्यावर